झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शहादा तालुक्यातील म्हसावद पोलिसांची मोठी कामगिरी। तब्बल 1,81,00,000ची तांब्याची तार चोरी उघड। वापीहून निघाला होता ट्रक, दोघांना ठोकल्या बेड्या। नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। ट्रक चोरीस गेल्याच्या घटनेचा तपास करताना त्यांनी तब्बल 1,81,00,000 रुपयांची तांब्याची तार चोरीची घटना उघडकीस आणली आहे। या संदर्भात दोघा चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। 26 फेब्रुवारी रोजी म्हसावद पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलिसांनी तपासादरम्यान ट्रक विकत घेणाऱ्या आरोपीला अटक केली। त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून अजून दोघा आरोपींना मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता संबंधित ट्रकमध्ये वापी येथून 1,81,00,000 रुपयांचे तांबे भरले असल्याची माहिती समोर आली। दोघांकडून पोलिसांनी चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। या संदर्भात प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे म्हणाले, या दोघांना अटक केल्यानंतर तो हस्तगत करण्यात आलेला आहे। तपासादरम्यान मालाची किंमत आहे 1,81,00,000 रुपये आणि ट्रकची किंमत आहे 8 लाख। असं 1,89,00,000 रुपयाचं मुद्देमाल नंदुरबार पोलिसांनी म्हसावद पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। आणि त्या ट्रकमध्ये चोरीचे मालमत्तेमध्ये कॉपर तांब्याचे बंडल होते। त्याचं वजन होतं 20 टन 474 ग्रॅम। गुजरात राज्यातून ट्रक चोरून निघालेल्या आरोपींना म्हसावद पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होते। प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, झेप मराठी, शहादा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।